नमस्कार. कधी तुम्ही मोबाईलवरती कोलगेट टाकून बघितलंय का? मी हे कोलगेट का टाकलं असेल या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याने की तुमची अवघड कामे खूप सोपी होणार आहे. चला मग उशीर कसला करायचा आहे? चला व्हिडिओला सुरुवात करूयात. टिप नंबर पहिली की म्हणजे आपल्याकडे अशा पद्धतीचे फ्लेक्स बॉक्स असतात आणि जास्त करून हे जे काही फ्लेक्स बॉक्स असतात हे व्हाईट कलरचेच असतात आणि कालांतराने यावरती धुळीची एक चिकट अशी लेअर जमा होते, जी आपण अगदी पुसून जरी काढली तरी निघत नाही. मग काय करायचं, सुती कपडा घ्यायचा आणि सॅनिटायझर घ्यायचं. थोडं थोडं सॅनिटायझर करून ह्या सुती कपड्याला लावायचं आणि हे पूर्ण असं पुसायचं. थोडंसं तुम्हाला ना घासावं लागेल, पण जास्त काही करायचं, कष्ट करायचं काम नाही. अगदीच घासणी वगैरे घेऊन घासायचं सुद्धा काम नाही. थोडंसं तुम्ही याला सॅनिटायझर लावून थोडंसं ठेवू शकता. त्याची जी काही बॉडी आहे ती आपण साफ करत आहोत. मेन तिथे जी स्विच बोर्ड आहेत ते आपल्याला तिथे हात नाही लावायचा. तिथे अगदी फक्त सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे. तुम्ही बघणार सॅनिटायझर खूप छान पद्धतीने हे फ्लेक्स बॉक्स क्लीन करतं. आता फ्लेक्स बॉक्सच नाही तर त्याबरोबर आपल्या घरातील जे बोर्ड आहेत, लाईटचे बोर्ड आहेत, ते सुद्धा तुम्ही याने साफ करू शकता. रिझल्ट तुमच्या समोर आहे. सॅनिटायझरची ही कमाल तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याचदा आपल्याकडे अशा पद्धतीने वेफर्स वगैरे किंवा काही आपण आणलं तर अर्ध्या गोष्टी खाल्ल्या जातात आणि अर्धं तसंच राहतं. मग आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे यामध्ये ओलसरपणा येतो आणि हे नरम पडतं. मग काय करायचं, आईस्क्रीमच्या 2 स्टिक घ्यायच्या आहेत आणि ह्या अशा पद्धतीने रॅपअप करून जी पेपर क्लिप असते ती लावायची. असं केल्याने ते एअरटाईट व्यवस्थितरित्या राहतं आणि त्यामधलं जे काही पदार्थ आहे तो नरम पडत नाही. ही बेसिक टिप नक्की करून बघा. चला नंतरची टिप बघूयात. मी इकडे एक बाउल घेतलेलं आहे छोटंसं. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा मीठ. मीठ इकडे माझ्याकडे जे आहे काळं मिठाचा मी वापर करते रेग्युलरसाठी, म्हणून इकडे तुम्हाला तसं दिसतं आहे. साधं मीठ आपल्याला इकडे घ्यायचं आहे. त्यानंतर लागणार आहे आपल्याला 1 कप व्हिनेगर. थोडंसं जास्त व्हिनेगर घ्या. जर व्हिनेगर कमी घेतलं तर मिठाचं प्रमाणसुद्धा कमी करायचं आहे. तुम्हाला आता हे व्यवस्थितरित्या मिक्स होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघणार आपलं एक इन्स्टंट असं सोल्युशन तयार झालं आहे. तुम्ही हे सोल्युशन छोट्याशा स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता. याचा वापर आपण क्लिनिंगसाठी करत आहोत. छोटासा नरम कपडा घ्यायचा आणि यामध्ये बुडवून आपल्याला आता हे क्लीन करायचं आहे. तुम्ही बघू शकता माझं जे काही फ्रीजचा वरचा भाग आहे तो पूर्ण अगदी त्यावरती असे शिंतोडे उडालेले आहेत आणि ते अगदी असे ओघळल्यासारखे दिसत आहेत आणि दिसायलाही ते चांगलं दिसत नाही. सो अशा पद्धतीने फ्रीजची बॉडी, वॉशिंग मशीनची बॉडी, डिशवॉशरची बॉडी बाहेरून साफ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि त्याचबरोबर त्यामध्ये मिठाचा वापर करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला आतून साफ करायचं असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता. मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे आणि पाणी ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील फर्निचर नक्कीच साफ करू शकता. पूर्ण दुर्गंधीसुद्धा जाते आणि मिठाने खूप छान क्लिनिंग होते. रिझल्ट तुमच्या समोर आहे. मी तुमच्या समोरच पुसलेलं आहे. खूप छान पद्धतीने माझं जे काही फ्रीज आहे ते साफ झालेलं आहे. चला नंतरची टिप बघूयात. आपल्या घरी टीव्हीचा रिमोट हा आणल्यानंतर काही महिन्याने फुटतो, पण त्यावरती घाणसुद्धा खूप होते. मग अशा वेळेस तुम्ही छोटासा असा जुना टूथब्रश ठेवू शकता, ज्याने त्यावरची घाण निघून जाईल. पण काय होतं बऱ्याचदा हा जो काही रिमोट आहे त्याचं जे काही मागे आपण सेल टाकत असतो त्याचं जे काही झाकण आहे ना ते लूज होऊन जातं. काहीसं माझे हाल तसेच झालेले आहेत आणि त्यामुळे मी यूज अँड थ्रोचा रबरचा वापर केला आहे. पण जर आपण याच्यासाठी रॅपिंग पेपर वापरला तर हो, तुम्हाला काय करायचं आहे, रॅपिंग पेपर घ्यायचा आहे. बऱ्याचदा रिमोटवरती खूप धूळ साचते आणि लहान मुलं असतील तर रिमोट ना इकडे तिकडे फेकून देतात. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की तुमचा रिमोट हा डायरेक्टली अशा पद्धतीने रॅपिंग पेपरला रॅप करून ठेवू शकतात. इथे 2 कामे होणार आहे. एक काम म्हणजे यावरती धूळच बसणार नाही आणि दुसरं काम म्हणजे की तुम्हाला जर तुमच्या रिमोटचं झाकण हे ढिल्लं झालं असेल तर त्याला यूज अँड थ्रोचे रबर लावायचं काम नाही. अशा पद्धतीने आपले 2 काम होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नवीन कव्हरसुद्धा खरेदी करायची गरज नाही. हे रॅपिंग पेपर ॲज अ कव्हर म्हणून सुद्धा काम करणार आहे. एकदम एअरटाईट आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही टीव्ही चालू करणार आहात रिमोटचे बटन हे व्यवस्थितरित्या चालतात. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही बघू शकता घरच्या घरी रॅपिंग पेपरने आपली कव्हर तयार झालेली आहे. सो हा हॅक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगू शकता. चला मंडळी नंतरची टिप बघूयात. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे ना
अगदी ऐन टायमावरती कोणता स्क्रू जो असतो तो ढिला झालेला असतो आणि अशा वेळेस आपल्याला टेस्टर सापडत नाही ते फिट्ट करण्यासाठी. मग काय करायचं आहे, नेल कटर तर आपण व्यवस्थित ठेवलेलं असतं त्याच्या जागेवर. मग तुम्ही नेल कटरचा वापर करू शकता. सो नेल कटरमधला हे जे आहे याने तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रू ढिलं आणि फिट्ट करू शकता. खूप छान पद्धतीने काम करतं, ॲज अ टेस्टरसारखंच काम करतं आणि खूप छान पद्धतीने स्क्रूसुद्धा ढिलं करतं. रिझल्ट बघू शकता. मी स्क्रू ढिला केला आणि पुन्हा आता त्यानेच फिट्ट करत आहे. हाताने जेवढा होईल तेवढा फिट्ट करायचा आणि नंतर त्याने फिट्ट करायचं. असं केल्याने तुम्हाला अगदी टेस्टरची सुद्धा गरज नाही. कधी डीप क्लीन करायचं असेल सो तुम्ही अशा पद्धतीने स्क्रू काढू शकता. चला नंतरची टिप बघूयात. टिश्यू पेपर घेतलाय आणि यावरती व्हाईट कोलगेट लावलेला आहे. थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं. थोडं टिश्यू पेपर आहे म्हणून थोडंच टाकायचं, कारण टिश्यू पेपर लगेच ॲब्झॉर्ब करून घेतं. आपले जे काही व्हाईट चार्जर असतात त्याचे जे काही वायर आहे आणि त्याची जी काही बॉडी आहे, मेन बॉडी, ती सुद्धा कालांतरानं काळपट व्हायला लागते. त्यावरती धुळीचा अगदी थर साचायला लागतो, चिकट थर साचायला लागतो. मग आपल्याला काय करायचं, टिश्यू पेपरच्या साहाय्याने ही जी काही कोलगेटची एक लेयर आपल्याला यावरती लावून घ्यायची. काही घासत बसायचं नाही, फक्त मी लेयर लावून घेते आहे आणि हे एखाद मिनिट किंवा काही 40 ते 50 सेकंद तसंच ठेवायचं. त्यानंतर सुती कपडा घ्यायचा, ओलसर करून घ्यायचा, थोडासा ओलसर करून आणि नंतर एकदम हलक्या हाताने हा वायर पुसायचा. तुम्ही बघणार खूप छान पद्धतीने तुमचा वायर हा क्लीन होतो. ना तुम्हाला जास्त काही त्याला घासायची गरज पडत. कोलगेटचा असा वापर नक्की करून बघा. फक्त नंतरची जी काही स्टेप आहे ती इम्पॉर्टंट आहे. ती म्हणजे सुती रुमालने तुम्हाला हे क्लीन करायचं आणि नेहमी तुमचं चार्जर महिन्यामधनं जर असं तुम्ही डीप क्लीन केलं तर त्यावरती ना चिकट असा थर साचला असेल तर तो व्यवस्थित क्लीन होतो आणि चार्जरचं जे काही वायर आहे आणि बॉडी आहे ती व्हाईटच दिसते. त्याचबरोबर तिथे जिथे आपण मोबाईलमध्ये सॉकेटमध्ये घालत असतो तिथे ते बटनसुद्धा ऑक्सिडाइज होत असतात. त्याचे जे काही केबल्स आहेत ते मेन, सो ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करणं तेवढंच गरजेचं आहे. सो तुमच्यासमोर इकडे तुम्ही बघू शकता मी पूर्ण वायर क्लीन केलं आहे. आता मेन बॉडीसुद्धा आपल्याला तशीच स्वच्छ करायची. खूप छान पद्धतीने स्वच्छ होते. जर तुम्हाला वाटलं की ही घाणच नको व्हायला तर यावरती सुद्धा तुम्ही रिमोटला जशी आपण ट्रिक आजमावली आहे तशीच ट्रिक आजमावू शकता आणि रिमोटसारखंच त्याला रॅपिंग पेपरने रॅप करून घेऊ शकता, जेणेकरून यावरती चिकट थर साचणारच नाही. रिझल्ट तुमच्यासमोर आहे. बघा किती छान पद्धतीने अगदी व्हाईट निघालेला आहे. वायरसुद्धा खूप छान स्वच्छ निघतं. सेम मेथड तुम्हाला तुमच्या घरी जेवढे चार्जर असतील, केबल असतील ते सगळे काही साफ करायचे आहेत. खूप छान पद्धतीने साफ निघतात. फक्त कोलगेट यूज करताना व्हाईट कोलगेटचाच वापर करायचा आहे. आता हे साफ नाही तर तुमचं जे काही मोबाईल आहे ते सुद्धा तुम्ही थोडंसं कोलगेट टाकून त्याने साफ करू शकता. कारण काहीही म्हटलं तरी तो सुद्धा एक ग्लासच आहे, जे आपलं मोबाईल आहे त्याच्यावरती. सो कोलगेट हे ग्लास खूप छान पद्धतीने साफ करतं. अगदी थोडंसं लावायचं आहे, नंतर सेम सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे. ह्या संपूर्ण टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यात फेवरेट टिप कोणती होती तीही सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघितलाय मला ते सुद्धा कमेंट करायला बिलकुल विसरू नका. अशा पद्धतीने जर तुमचा व्हाईट कलरचा मोबाईल असेल तर तो सुद्धा कोलगेटने खूप छान आणि स्वच्छ असा निघतो. तर मंडळी, उशीर कसला करताय, पटकन सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.